हॅलो दोस्तो, मी कांचन तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते. आज आपण पुन्हा 10 प्रश्न पाहणार आहोत, रिव्हिजन करणार आहोत. आगामी ICDS पर्यवेक्षिका भरती 2026 लवकरच होणार आहे. त्यासाठी सराव गरजेचा आहे. जराही वेळ न घालवता आपण पहिला प्रश्न पाहूया. भारतीय संविधानातील कोणत्या कलमात पोषण स्तर व सार्वजनिक आरोग्य सुधारण्याबाबत राज्याला निर्देश दिले आहेत? कोणतं कलम आहे? कोणत्या कलमात विचारलं आहे म्हणजेच काय पोषण स्तर आणि सार्वजनिक आरोग्य सुधारण्याबाबत राज्याला निर्देश दिले आहेत राज्याविषयी बोलतो. कलम 45, कलम 47, कलम 48 की कलम 49? कोणतं कलम राज्याला निर्देश देतो की राज्याने पोषण स्तर व सार्वजनिक आरोग्य सुधारण्याबाबत काळजी घेतली पाहिजे? तर कलम 47 योग्य उत्तर आहे. कलम 47 ही राज्याची जबाबदारी दर्शवतं. कोणतं कलम? कलम 47. राज्यांनी काय करायला हवं आणि हे एक DPSP आहे. राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे आहेत. राज्यांनी काय करायला हवं? नागरिकांचा पोषण स्तर उंचावला पाहिजे, जीवनमान योग्य ठेवलं पाहिजे आणि सार्वजनिक आरोग्य सुधारण्यासाठी राज्यांनी सतत प्रयत्नशील असायला हवं, हे कलम 47 सांगत आहे. हे एक DPSP आहे, फंडामेंटल राईट नाही. त्यात काय सांगितलं आहे तर राज्यांनी काय करायला हवं? लोकांचं सार्वजनिक आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न करायचे, पोषण स्तर आणि जीवनमान उंचावण्याच्या प्रयत्नात असायला हवं. तर बाकीची कोणती कलम आहेत जे आपल्या येणाऱ्या परीक्षेसाठी महत्त्वाची ठरतात? तर कलम 21A शिक्षणाचा अधिकार. 86वी घटना दुरुस्ती 2002 नुसार हे कलम ऍड करण्यात आलं आहे आणि शिक्षणाचा हक्क हा मूलभूत हक्क केलेला आहे. कलम 24 बालमजुरीवर बंदी घातली आहे. कलम 39E बालकांचे आरोग्य आणि 39F बालकांचा विकास. तर कलम 42 प्रसूती सहाय्य देतं आणि या प्रसूती सहाय्यासाठी कोणतं पूरक कायदा आहे? तर मॅटर्निटी बेनिफिट ऍक्ट 1961 नुसार 26 आठवडे प्रसूती रजा दिलेली आहे आणि ती पगारी रजा आहे. किती? 26 आठवडे. यावर प्रश्न विचारलेले आहे. 26 आठवड्यांची पगारी रजा दिली गेली आहे. कोणता ऍक्ट आहे? मॅटर्निटी बेनिफिट ऍक्ट 1961 चा कायदा आहे आणि 2017ला दुरुस्ती करून 26 आठवड्यांची रजा दिली गेली आहे. कलम 45 अर्ली चाइल्डहुड केअर विषयी सांगितले आहे. अर्ली चाइल्डहुड केअर. आणि कलम 47 पोषण व सार्वजनिक आरोग्य याविषयी बोलते. तर 51A हे पालकांचे कर्तव्य आहे की त्याने आपल्या पाल्याला शाळेत पाठवण्यासाठी शिक्षण देण्यासाठी प्रोत्साहन दिलं गेलं पाहिजे. तर कलम 47 हे आपलं योग्य उत्तर आहे, जिथे राज्यांनी प्रयत्न करायला हवेत की नागरिकांचा पोषण स्तर, जीवनमान आणि सार्वजनिक आरोग्य यासाठी प्रयत्न करायला हवेत. पोषण ट्रॅकर ऍप काय आहे किंवा त्याचा मुख्य उद्देश काय आहे? कोणता ऍप आहे? पोषण ट्रॅकर ऍप. याचा मुख्य उद्देश काय आहे? तर लाभार्थी व अंगणवाडी सेवांचे डिजिटल व्यवस्थापन पाहणे, ऑनलाईन शिक्षण देणे, मतदान नोंदणी करणे की रोजगार नोंदणी करणे. काय आहे पोषण ट्रॅकर ऍपचा उद्देश? तर त्याचा उद्देश काय आहे? लाभार्थी व अंगणवाडी सेवांचे डिजिटल व्यवस्थापन ठेवणे, त्यांची व्यवस्थित माहिती डिजिटल पद्धतीने ठेवणे, संगणकावर ठेवणे. काय ठेवायची? तर लाभार्थ्यांची नोंदणी ठेवायची, त्यांची पोषण स्थिती काय आहे त्याविषयी माहिती ठेवणे आणि वाढ निरीक्षण म्हणजेच ग्रोथ मॉनिटरिंग करून रिअल टाइम सेवा संगणकावर नमूद करून सर्वांपर्यंत पोहोचवणं हे पोषण ट्रॅकर ऍपचे किंवा डिजिटल प्लॅटफॉर्मचे उद्देश आहे. आणि हे कोणातर्फे आहे? कुणी विकसित केले आहे? तर पोषण ट्रॅकर ऍप हे महिला व बाल विकास मंत्रालयाने विकसित केले असून हे एक डिजिटल प्लॅटफॉर्म आहे, जिथे काय होतं? नोंदणी, पोषण स्थिती, वाढ निरीक्षण यांचं रिअल टाइम व्यवस्थापन केलं जातं. बालकांचे वजन, उंची किती आहे यामध्ये दिली जाते. गर्भवती व स्तनदान महिलांची माहिती आहे. पोषण सेवा, अंगणवाडी केंद्रांची माहिती पोषण ट्रॅकर ऍपवर आहे आणि अनेक पारंपरिक कागदी किंवा फायली ठेवण्यापेक्षा डिजिटायझेशन करून रिअल टाइम मॉनिटरिंगवर भर देण्याचा याचा उद्देश आहे. लक्षात ठेवा, पोषण ट्रॅकर ऍप हे लाभार्थी व अंगणवाडी सेवांचे डिजिटल व्यवस्थापन करण्यासाठी आहे. किशोर न्याय, बालकांची काळजी व संरक्षण अधिनियम 2015 अंतर्गत चाइल्ड इन नीड ऑफ केअर अँड प्रोटेक्शन ही संकल्पना कोणाशी संबंधित आहे? कोणाशी संबंधित आहे? कोणता कायदा आहे? किशोर न्याय, बालकांची काळजी व संरक्षण अधिनियम 2015. कोणती संकल्पना? चाइल्ड इन नीड ऑफ केअर अँड प्रोटेक्शन.
ऑप्शन पाहू. संरक्षणाची गरज असलेल्या बालकांशी, सर्व प्रौढ व्यक्तींशी, केवळ विद्यार्थ्यांशी, सरकारी कर्मचाऱ्यांशी. कोणाशी निगडीत आहे ही संकल्पना? तर चाइल्ड इन नीड ऑफ केअर अँड प्रोटेक्शन, अशी बालके ज्यांना सुरक्षेची संरक्षणाची गरज आहे, अशी बालके म्हणजे चाइल्ड इन नीड ऑफ केअर अँड प्रोटेक्शन. ही कोणत्या कायद्यात आहे? तर किशोर न्याय, बालकांची काळजी व संरक्षण अधिनियम 2015. योग्य उत्तर आहे ए. संरक्षणाची गरज असलेल्या बालकांशी संबंधित ही आहे. कोणता ऍक्ट आहे? ज्युव्हेनाइल जस्टिस केअर अँड प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन ऍक्ट 2015 मध्ये ही संज्ञा दिलेली आहे. म्हणजे काय? अशा बालकांचा उल्लेख आहे ज्यामध्ये त्यांना संरक्षणाची गरज आहे, पुनर्वसनाची गरज आहे आणि विशेष काळजीचीही गरज आहे, त्यांच्यासाठी ही संकल्पना आहे. यामध्ये कोण आहेत किंवा हे जे लाभार्थी कोण आहेत? जे पण अनाथ बालके आहेत, बेवारस बालके आहेत, अत्याचारग्रस्त बालके आहेत, भीक मागण्यास भाग पडलेले जे बालके आहेत, तस्करीतून मुक्त झालेले बालके आहेत, अशांना ही सेवा आहे किंवा अशांसाठी ही संकल्पना आहे. जी पण तस्करी केलेली बालके असतात, त्यांना मध्ये सोडून देतात किंवा भीक मागायला भाग पाडलं जातं, अशा बालकांसाठी हे संरक्षण आणि पुनर्वसनची तरतूद आहे. आता कोणतं कलम आहे? तर सेक्शन 214 मध्ये चाइल्ड इन नीड ऑफ केअर अँड प्रोटेक्शन ची व्याख्या केलेली आहे. तर सेक्शन 213 मध्ये चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट विथ लॉ ची व्याख्या दिलेली आहे. ऍक्ट लक्षात ठेवा, ज्युव्हेनाइल जस्टिस ऍक्ट 2015 चा आहे. अंगणवाडी केंद्रात अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशनचा मुख्य भर कोणावर आहे? ECCE कोणावर भर असणार आहे अंगणवाडी केंद्रात? तर अंगणवाडी केंद्रात महाविद्यालयीन शिक्षणावर भर होईल का? नाही. स्पर्धा परीक्षावर भर होईल का? नाही. व्यावसायिक शिक्षणावर अंगणवाडीत भर होईल का? तर नाही. ऑप्शन एकच उरतो. ऑप्शन ए, 3 ते 6 वर्षाच्या बालकांच्या सर्वांगीण विकासावर अंगणवाडी केंद्रात अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन चा मुख्य भर दिलेला आहे. कधी कधी ऑप्शन मध्येच उत्तर दिलेलं असतं, आपण नीट पाहायचं की अंगणवाडी केंद्रात ह्या सगळ्यांचं काय काम आहे? महाविद्यालयीन शिक्षण, स्पर्धा परीक्षा, व्यावसायिक शिक्षण हे अंगणवाडीत देणार आहेत का? ऑब्विसली नॉट. तर 3 ते 6 वर्षाच्या बालकांना सर्वांगीण विकासासाठी अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन हा 3 ते 6 वर्षाच्या बालकांच्या शारीरिक, बौद्धिक, भाषिक, भावनिक आणि सामाजिक विकासाचा पाया मजबूत करण्यासाठी कार्यक्रम राबवला जातो. वय वर्ष काय आहे? 3 ते 6 वर्षाची बालके. 3 ते 6 वर्षाची किंवा 6 ते 14 असा ऑप्शन येऊ शकतो. नाही, 3 ते 6 वर्षाच्या बालकांसाठी त्यांची कशाची वाढ? शारीरिक वाढ, बौद्धिक, भाषिक आणि भावनिक आणि सामाजिक विकासाचा पाया मजबूत करण्यासाठी हा कार्यक्रम आहे. ज्यात काय होणार आहे? अंगणवाडीत खेळ, गाणी, गोष्टी, कृती आधारित शिक्षण असा अभ्यास दिला जाणार आहे. आणि ECC हा ICDS चा महत्त्वाचा घटक आहे, ज्यामध्ये अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन असणार आहे. तर कोणत्या पॉलिसीमध्ये ECC ला विशेष महत्त्व दिलं आहे? तर नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी की 2020 ची आहे, त्यामध्ये ECC ला महत्त्वाचं स्थान दिलं आहे. त्यांचं फाउंडेशनल स्टेज कोणतं वय वर्ष आहे? नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये 3 ते 8 वर्षाची तरतूद आहे. 3 ते 8 वर्षाच्या गटाला फाउंडेशनल स्टेज म्हटलं आहे. आणि अर्ली चाइल्डहुड केअर कशासाठी? 3 ते 6 वर्ष. लक्षात घ्या, कन्फ्युजन करू नका. नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये 3 ते 8 वर्ष आहे, तर चाइल्डहुड केअर 3 ते 6 वर्षाची तरतूद देतं. आणि या संबंधित कलम कोणता आहे? तर कलम 45 आहे, जिथे 6 वर्षाखालील बालकांच्या प्रारंभिक बालसंगोपन व शिक्षणासाठी राज्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. कलम 45 याविषयी वाक्य करतो. मिशन सक्षम अंगणवाडी आणि पोषण 2.0 मध्ये ECC किटला महत्त्व दिलेलं आहे. खालीलपैकी कोणते कलम महिलांना कामाच्या ठिकाणी मानवीय कामाच्या अटी व प्रसूती सहाय्याबाबत निर्देश करतो? मागच्या स्लाइड मध्ये आपण पाहिलं आहे की कोणते कलम एकमेकाशी निगडीत आहेत. तर कोणते कलम महिलांना कामाच्या ठिकाणी मानवीय कामाच्या अटी व प्रसूती सहाय्याबाबत निर्देश देतं? तर प्रसूती सहाय्य म्हटलं की कलम 42 लक्षात ठेवायचं. कलम 42 काय म्हणतं? कलम 42 हे एक DPSP आहे आणि राज्याने हे काम केलं पाहिजे. कामाच्या ठिकाणी मानवीय व न्याय्य परिस्थिती म्हणजे जस्ट अँड ह्युमन कंडिशन ऑफ वर्क निर्माण करायला हवं आणि प्रसूती सहाय्य म्हणजेच मॅटर्निटी रिलीफ द्यायला हवं.
कलम 42 हे फंडामेंटल राईट आहे का? नाही. हे राज्याने प्रयत्न करायला पाहिजेत की असं झालं पाहिजे कामाच्या ठिकाणी योग्य काम आणि योग्य कंडिशन असायला पाहिजे जिथं महिलांनी योग्य परिस्थितीत काम करायला पाहिजे. हे फंडामेंटल राईट नाही तर हे राज्याचं जबाबदारी आहे. म्हणजे राज्याच्या धोरणाची निर्देशक तत्वे आहेत, DPSP आहेत. आणि मॅटर्निटी बेनिफिट ऍक्ट 1961 चा हा कायदा कलम 42 ला पूरक ठरतो, जिथे 26 आठवड्यांची प्रसूती रजा दिलेली आहे. ती पण पगारी सशुल्क प्रसूती रजा आहे. आणि महिलांच्या कामाच्या ठिकाणच्या हक्काशी हे संबंधित कलम आहे. तर बाकीचे कलम कोणते आहेत याच्याशी पूरक किंवा याच्याशी संबंधित कोणते आहेत? तर आर्टिकल 39D समान कामासाठी समान वेतनाची भाष्य करतो. समान कामासाठी समान वेतन म्हणजे 8 तासाचं काम आहे. 8 तासाचं काम पुरुषांनी केलं काय आणि महिलांनी केलं काय? 400 रुपये हजेरी असेल तर तेवढीच हजेरी महिलेला पण मिळेल आणि पुरुषालाही तेवढीच हजेरी मिळणार आहे. तुम्ही कितीही काम असू द्या, समान कामासाठी समान वेतन दिलं जाईल आणि हे कलम 39 मध्ये नमूद केलं आहे. तर कलम 39E मध्ये महिला व बालकांच्या आरोग्याचे संरक्षण याविषयी माहिती दिली आहे. महिला आणि बालकांच्या आरोग्याचे संरक्षण कशात आहे? कलम 39E मध्ये. तर कलम 42 हे प्रसूती सहाय्याविषयी सांगतं आणि कलम 47 पोषण व सार्वजनिक आरोग्य याविषयी संभाषण करतं. कलम 47 पोषण व सार्वजनिक आरोग्य तर कलम 42 प्रसूती रजा या प्रसूती सहाय्य याविषयी सांगितलेलं आहे. समान कामासाठी समान वेतन 39D मध्ये दिलेलं आहे. NCPCR म्हणजेच राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग NCPCR ची स्थापना कोणत्या कायद्याअंतर्गत करण्यात आली आहे? कोणत्या कायद्यात करण्यात आली आहे? तर बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम 2005, पोक्सो ऍक्ट 2012, RT म्हणजे राईट टू एज्युकेशन ऍक्ट 2009 की ज्युएनाइल जस्टिस ऍक्ट 2015 यापैकी कशात NCPCR ची स्थापना कायद्याअंतर्गत कोणत्या कायद्याअंतर्गत करण्याची तरतूद आहे? कोणते आहे? राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग. तर ऑब्विसली बाल हक्क संरक्षण अधिनियम 2005 मध्ये ही तरतूद आहे. आता आपण पाहू बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम कितीचा आहे? 2005 चा. कधीचा आहे हा अधिनियम? बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम 2005 चा आहे आणि NCR ची स्थापना कमिशन ऑफ प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट ऍक्ट या अंतर्गत करण्यात आली. याच कायद्याच्या अंतर्गत NCPCR ची स्थापना झाली आणि ती कधी झाली आहे? तर मार्च 2007 मध्ये NCPCR ची स्थापना झाली आहे. कोणत्या ऍक्ट अंतर्गत? तर बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम 2005. कायदा कधीचा? 5 चा. स्थापना कधी झाली आयोगाची? 2007 ला. आणि मंत्रालय या विषय कोणता असणार आहे? मंत्रालय आहे महिला व बाल विकास मंत्रालय. आणि बालक म्हणजे काय? 18 वर्षाखालीलची व्यक्ती अशी व्याख्या करण्यात आली आहे. या आयोगाचे काय काम आहे? बालकांच्या हक्कांचे संरक्षण करायचे. बालक हक्क संरक्षण, त्यांच्या तक्रारीशी चौकशी करणे आणि बालकाच्या हिताच्या कायद्याच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवणे. बाल हिताच्या कायद्याच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवणे हे काम आहे कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट ऍक्ट 2005. आणि NCPCR काय करतं? वेळोवेळी शाळा, बालगृह, दत्तक प्रक्रिया आणि बाल सुरक्षा संदर्भात मार्गदर्शक तत्वे जाहीर करत असतं. दत्तक प्रक्रियाविषयी संपूर्ण प्रक्रिया हँडल करण्यासाठी कोणती संस्था आहे किंवा कोणती सर्वोच्च बॉडी आहे आपल्या भारतामध्ये? तर ती कारा आहे. CARA. कारा सगळे दत्तक प्रक्रिया बघत असते. खालील विधाने विचारात घ्या. अंगणवाडी सेविका ही समुदायाशी नियमित संपर्क ठेवते. घरभेट म्हणजे होम व्हिजिट हे अंगणवाडी सेविकेच्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्यापैकी एक आहे. वरीलपैकी योग्य विधान कोणतं आहे? यामध्ये काहीच वाईट नाही किंवा काही चुकीचं वाटत नाही की अंगणवाडी सेविका ही समुदायाशी नेहमी संपर्कित असते. बरोबर. घरभेट म्हणजे होम व्हिजिट अंगणवाडी सेविकेच्या जबाबदारीपैकी एक आहे. बरोबर. त्यामुळे दोन्ही उत्तरे बरोबर आहेत. दोन्ही वाक्य बरोबर आहेत. होम व्हिजिट हे अंगणवाडी सेविकेचे अत्यंत महत्त्वाचे काम आहे. घरभेटीद्वारे ती गर्भवती महिला, स्तनदा माता आणि बालकांच्या कुटुंबांना काय पुरवते? काय मार्गदर्शन देते? तर पोषण, स्तनपान, पूरक आहार, स्वच्छता आणि बाल
संगोपनाबाबत मार्गदर्शन करत असते. आता होम व्हिजिट मध्ये काय केलं जातं अंगणवाडी सेविकेतर्फे, तर कुपोषित बालकांची ओळख, गर्भवतींचा फॉलोअप घेणे, नवजात बालकांच्या कुटुंबांना समुपदेशन करणे आणि लसीकरणाबाबत जागृती करणे हे अंगणवाडी सेविकेचं महत्त्वाच्या कामापैकी एक असतं. ICDS हे ऑपरेशनल गाईडलाईन्स मध्ये होम व्हिजिटला महत्त्व देत असतं. तर बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेचा प्रारंभ कोणत्या साली करण्यात आला आहे? 2013, 2014, 2015 की 2016? कोणत्या वर्षी ही योजना सुरू झाली आहे? योग्य उत्तर आहे 2015. 22 जानेवारी 2015. बेटी बचाओ बेटी पढाओ योजना सुरू करण्यात आली आहे. यामध्ये काय आहे? चाइल्ड सेक्स रेशो सुधारायचा आहे, मुलींचे प्रमाण, मुलींचे शिक्षण आणि सक्षमीकरण या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. योजनेतच अर्धा अर्थ कळून जातो. बेटी बचाओ बेटी पढाओ पुरुषांच्या किंवा बालकांच्या तुलनेत बेटी म्हणजे मुलींचे प्रमाण योग्य प्रमाणात आणणे आणि त्यांचे शिक्षण सक्षमीकरण घडवून आणणे हे मुख्य उद्दिष्ट आहे. आता याचा प्रारंभ कुठं झाला? पानिपत हरियाणा या राज्यातून झालेला आहे. हरियाणामध्ये एक ठिकाण आहे पानिपत, तिथे हा प्रारंभ झाला. संबंधित मंत्रालय कोणते आहे? तर महिला व बाल विकास, आरोग्य व कुटुंब कल्याण, शिक्षण मंत्रालय हे आहे. रिलेटेड ऍक्ट काय असणार? पीसीपी इंडिया ऍक्ट 1994 आहे, ज्यामध्ये गर्भामध्ये गर्भलिंग निदान करण्यास मनाई आहे आणि हे गुन्हा आहे यात दाखवलं आहे. राईट टू एज्युकेशन ऍक्ट 2009 हे रिलेटेड ऍक्ट आहेत. आता लेटेस्ट अपडेट काय आहे? बेटी बचाओ बेटी पढाओ मध्ये जागरूकता, शिक्षण आणि समाजातील वर्तन बद्दल अधिक भर दिला आहे. कधीचा आहे बेटी बचाओ बेटी पढाओ? 22 जानेवारी 2015 पानिपत हरियाणा मधून सुरू करण्यात आला आहे. आणि बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 या कायद्यानुसार खाजगी अनुदानित शाळांनी प्रवेश स्तरावर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी किमान किती टक्के जागा राखीव ठेवल्या आहेत? आता काय आहे? हा ऍक्ट आहे बालकांचा मोफत व सक्तीच्या अधिनियम शिक्षणाचा अधिकार 2009. या कायद्याअंतर्गत ज्या पण खाजगी शाळा आहेत त्या शाळेमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल जे घटक आहेत म्हणजे EWS इकॉनॉमिकल विकर सेक्शन आणि वंचित गटातील विद्यार्थ्यांसाठी किती टक्के आरक्षण आहे, म्हणजे त्यांच्यासाठी किती टक्के जागा राखीव ठेवल्या पाहिजेत असा हा प्रश्न आहे. तर किती टक्के जागा आहेत त्या? तर 25%. या ऍक्ट अंतर्गत ऍक्ट कोणता आहे? राईट टू चिल्ड्रन टू फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन ऍक्ट 2009 हा कायदा आहे. त्या अंतर्गत काय केलं? 1 एप्रिल 2000 पासून हा कायदा लागू झाला. 1 एप्रिल 2010. आणि या कायद्यामध्ये कलम 12(1)(c) आहे. या कायद्यामध्ये काय आहे? कलम आहे 12(1)(c). या कलमानुसार काय आहे? ज्या पण खाजगी शाळा आहेत, खाजगी विना अनुदानित म्हणजे ज्यांना सरकारकडून कुठलंही अनुदान मिळत नाही अशा शाळांमध्ये प्रवेश स्तरावर 25% जागा ह्या EWS आणि वंचित गटातील विद्यार्थ्यांसाठी असणार आहेत. कोणासाठी आहेत? आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे EWS इकॉनॉमिक विकर सेक्शन आणि वंचित गटातील विद्यार्थ्यांसाठी 25% जागा राखीव ठेवणे बंधनकारक आहे. कोणत्या ऍक्ट द्वारे? राईट टू चिल्ड्रन टू फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन ऍक्ट 2009 नुसार कलम 12(1)(c) नुसार या कायद्याचं कलम 12(1)(c) नुसार खाजगी विना अनुदानित शाळा आहेत. सरकारी शाळा आहेत का? नाही. ज्या खाजगी आणि विना अनुदानित आहेत त्यांना प्रवेश स्तरावर 25% जागा ठेवणे बंधनकारक केले आहे. आता हा कायदा कधी लागू झालाय? 1 एप्रिल 2010 ला. आणि वयोगट किती असणार आहे? 6 ते 14 वर्ष वयोगटासाठी आहे. फ्री आणि कंपल्सरी एज्युकेशन कोणासाठी आहे? 6 ते 14 वर्ष वयोगटासाठी असणार आहे. त्याच्यामुळे हा कायदा पण त्याच वयोगटासाठी 25% जागा राखीव ठेवतो. किती वर्ष वयोगट? 6 ते 14 वर्ष वयोगट मोफत आणि सक्तीचे शिक्षण. आता याच कायद्यातील महत्त्वाचे सेक्शन काय आहेत? सेक्शन 3 काय म्हणतो? प्रत्येक मुलाचा मोफत शिक्षणाचा हा अधिकार आहे. सेक्शन 8 मध्ये राज्य सरकारची ही कर्तव्य आहेत की त्यांनी 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांना फ्री शिक्षण द्यायचं.
आणि सेक्शन 9 मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्य दिलेली आहे, कर्तव्य दिले आहे. तर 12(1) जे आपल्याला प्रश्नामध्ये विचारलं आहे, किती टक्के रिझर्वेशन पाहिजे? 25% रिझर्वेशन पाहिजे म्हणजे पाहिजे. या रिलेटेड काय कायदे आहे, काय बाकीचे कलम आहेत? तर कलम 21(a) शिक्षणाचा मूलभूत हक्क, कलम 45 6 वर्षाखालील बालकांसाठी अर्ली चाइल्डहुड केअर आणि 51(a)(k) पालकांचे मूलभूत कर्तव्य दिले आहे. आपले सगळे प्रश्न झालेले आहेत, 10 झालेले आहेत. त्यासाठी तुम्ही थांबला. थँक यू सो मच. आपण नंतरच्या वेळेला अजून एकदा 10 प्रश्न घेऊन येणार आहोत. आत्तासाठी थँक यू सो मच.